महालक्ष्मी मंदिर आणि श्री क्षेत्र नागझरी पाहिल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आमचं पुढचं ठिकाण होतं प्रकट स्थळ. श्री गजानन महाराज जिथे प्रकट झाले, ती अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक जागा. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता आणि भक्तीचा अनुभव येतो. तिथून बाहेर पडून थोडंच पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो बंकट सदन येथे. प्रकट स्थळ आणि बंकट सदन या दोन्ही ठिकाणी अशी शांतता आहे की जणू ती स्वतःच काहीतरी सांगत असते. त्यानंतर आम्ही गेलो कृष्णाजींचा मळा. शेगावमधील हे ठिकाण खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण इथेच काही काळ श्री गजानन महाराजांचे वास्तव्य होते. त्यामुळे या जागेला भक्तांसाठी खास आध्यात्मिक महत्त्व आहे. थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो आनंदसागर पाहायला. आनंदसागर म्हणजे खरंच खूप सुंदर आणि शांत ठिकाण. महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि इथे असलेला संत दर्शन मंडप त्याचं सुंदर उदाहरण आहे. भारतातील अनेक महान संतांची माहिती आणि त्यांच्या प्रतिमा इथे पाहायला मिळतात. त्यात श्री गजानन महाराजांची प्रतिमाही आहे. सध्या इथे दोनच मंदिरं सुरू आहेत, एक साक्षी विनायक मंदिर आणि शिव मंदिर. दोन्हीही खूप सुंदर आणि शांत. आणि इथे एक सुंदर मोठा तलाव आहे. त्यावर ब्रिज वगैरेचं काम अजून सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर या ठिकाणचं सौंदर्य अजून खुलून दिसणार आहे. असा होता आमचा शेगावमधील दुसरा दिवस.